बघा मला कसं आणलेलं आहे लोकशाहीमध्ये, हे लक्षात घ्या. मी उमेदवार आहे, उमेदवार दरोडेखोर नाहीये. नेकी का काम आंबेडकर का नाम. भाऊ आंबेडकर जिंदाबाद. नेकी का काम आंदेकर का नाम. बघा मला लोकशाहीत कसं आणलंय. आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत. मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही. वनराज भाऊ आंदेकर जिंदाबाद अशा घोषणा, अंगावर बुरखा, चेहरा झाकलेला, हातात बेड्या आणि पोलीस खेचून नेतानाचा बंडू आंदेकरचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. कारण घोषणा देताना कुणी साधा सुद्धा नाही, तर पुण्याच्या मध्यवर्ती भागात तथाकथित टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आहे. खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले बंडू आंदेकर पुणे महापालिकेला निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. बरं, ते एकटे नाहीये, तर त्यांच्यासोबत कुटुंबातले 3 जण रिंगणात उतरलेत. पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे, पायात पांढरी चप्पल, हाताला बेड्या, कडेकोट पोलीस बंदोबस्तात मोठ्या रुबाबात आणि जोरदार घोषणा देत बंडू आंदेकरांनी पुणे महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरला. बंडू आंदेकरांनी पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याचं कळतंय. तर बंडू आंदेकरांसोबतच त्यांची भाऊजाई लक्ष्मी आंदेकर आणि त्यांची सून सोनाली आंदेकर यांनीही उमेदवारी अर्ज भरलाय. पुणे महापालिकेत आंदेकर कुटुंबातील हे 3 निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. तरी आंदेकरांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेचा इतर सामान्य उमेदवारांना फटका बसलेला दिसला. कारण आंदेकर अर्ज दाखल करत असल्याने इतर उमेदवारांना पोलीस क्षेत्रीय कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे सामान्य उमेदवारांमध्ये काही काळ नाराजीचं आणि संतापाचं वातावरण होतं. बंडू आंदेकरांवर आपल्या सख्या नातवाची म्हणजेच आयुष कोमकरची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. मुलगा वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून 18 वर्षांच्या नातवाला त्याच्याच घराच्या पार्किंगमध्ये गोळ्या घालून मारलं. 5 सप्टेंबरच्या संध्याकाळी गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी हा सगळा रक्तरंजित थरार घडला होता. लेकाच्या हत्येचा बदला म्हणून फक्त आयुषलाच नाही संपवलं, तर वनराजच्या हत्येत आरोपी असणाऱ्या दत्ता काळेचा भाऊ गणेश काळेलाही गोळ्या घालून मारलं. या दोन्ही हत्या प्रकरणांमुळे बंडू आंदेकरांसह त्यांचं संपूर्ण कुटुंब हे जेलमध्ये. पण आता त्यांच्यासह कुटुंबातील इतर लोकांनाही पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवायची आहे. गेल्या वर्षी हत्या झालेले बंडू आंदेकरांचे चिरंजीव वनराज आंदेकर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक होते. त्यांच्याच पश्चात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं वनराज आंदेकरांची पत्नी सोनाली आंदेकर आणि माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे. कारण पोलीस रिमांड रिपोर्टनुसार या दोघींचा आयुष कोमकर हत्या प्रकरणात थेट सहभाग नाही असं निदर्शनास आलंय. तर बंडू आंदेकरांना मात्र अजितदादांच्या पक्षाकडनं उमेदवारी दिलेली नाही आणि त्याचमुळे बंडू आंदेकर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तरी पुण्यात लेकाच्या नावे घोषणाबाजी देत चमकोगिरी करणारे बंडू आंदेकर कोण आहेत हे तुम्हाला सांगतो. बंडू आंदेकर हे बाळू आंदेकरांचा मुलगा आहे. बाळू आंदेकर आणि प्रमोद माळवतकरांच्या टोळी युद्धाचा एक फार मोठा इतिहास आहे. 17 जुलै 1984 रोजी प्रमोद माळवतकर आणि त्याच्या साथीदारांनी शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात बाळू आंदेकरची तलवारीने हत्या केली होती. बाळू आंदेकर हत्याकांडाने त्यावेळी पुण्याच्या टोळी युद्धाला मोठं तोंड फुटलं होतं. त्यात माळवतकरचे वडील, भाऊ आणि चुलत भाऊ यांच्यासोबत किमान 6 जणांचे खून झाले होते. या खुनांप्रकरणी बंडू आंदेकर आणि इतर टोळीच्या सदस्यांना पोलिसांकडून अटक झाली होती आणि बंडू यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. अनेक वर्ष ते तुरुंगातही होते. याच काळात त्यांनी आंदेकर टोळीचं नेतृत्व स्वीकारलं. आंदेकर कुटुंब आणि राजकारणाचाही एक संबंध आहे. 1990च्या दशकात आंदेकर कुटुंबाने गुन्हेगारी सोबतच राजकारणातही प्रवेश केला. बंडू आंदेकरांनी टोळीचं नेतृत्व सांभाळलं, तर त्यांचे भाऊ उदयकांत आणि रमाकांत यांनी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली आणि ते जिंकले. 1998 मध्ये आंदेकर कुटुंबातील वत्सला आंदेकर उर्फ अक्का या पुणे शहराच्या महापौर बनल्या. बंडूच्या पत्नी राजश्री आंदेकर यांनी 2007 आणि 2012 मध्ये निवडणुका जिंकल्या. बंडूंचा मोठा मुलगा वनराज आंदेकर याने 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. आंदेकर कुटुंबाचा कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध राहिलाय. राजकारणात प्रवेश केल्याने त्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अधिक बळ मिळालं, पण त्यांचे गुन्हेगारी कारनामे थांबले नव्हते. मग ते पप्पू पडवळवरील गोळीबार असो वा ओमकार कुडलेच्या हत्येचा प्रयत्न असो, बंडू आंदेकर गोत्यात आलेत आणि नातवाच्या हत्येच्या आरोपाखाली कारागृहात असलेल्या बंडू आंदेकरांच्या आज उमेदवारी अर्ज भरतावेळीच्या या घोषणा बरंच काही सांगून जातात. तरीही आंदेकरांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याविषयी आपलं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.